नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्यदायी जावो हीच प्रार्थना. तर मैत्रिणींनो, श्रावण महिना संपत आहे आणि श्रावण महिना संपल्यानंतर एक अमावस्या येते आणि ती अमावस्या म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या. मंडळी, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपल्या घरात काही वेळा कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही, आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश येत नाही, आरोग्य नीट राहत नाही किंवा नेहमी काही ना काहीतरी संकट येतच राहतात. अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले तरी मनाला शांती मिळतच नाही. पण आपल्या भारतीय परंपरेत, विशेषतः धर्मग्रंथांमध्ये अशा दिवसांसाठी आणि अशा परिस्थितींसाठी खूप सुंदर उपाय सांगितलेले आहेत आणि ते उपाय आपण वरचेवर करतच असतो. त्यापैकीच एक महत्त्वाचा दिवस म्हणजेच पिठोरी अमावस्या. आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी हा एक उत्तम आपल्याला संधी उपलब्ध करून देणारा दिवस आहे. या दिवशी केलेले उपाय जास्त फळाला जातात, शीघ्र फळाला जातात. या दिवशी केलेल्या सेवेमुळे आपल्याला जलद सकारात्मक परिणाम दिसायला सुरू होतात. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करावा. तर मंडळी, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ही पिठोरी अमावस्या म्हणजे नेमकं काय आहे. श्रावण महिना संपतो आणि भाद्रपद महिना सुरू होतो आणि त्यावेळेला जी अमावस्या येते त्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. हा दिवस आई बाळाच्या रक्षणासाठी, स्त्रीच्या आरोग्यासाठी आणि घरातील समृद्धीसाठी उपयुक्त मानला जातो. जुन्या काळी स्त्रिया या दिवशी देवघरात किंवा अंगणात पिठाचे गणपती बनवून त्यांची पूजा करत असत. त्यामुळेच या दिवसाला पिठोरी अमावस्या असं नाव पडलं आहे. पिठोरी अमावस्येचा उल्लेख स्कंद पुराणात, पद्य पुराणात अशा ग्रंथांमध्ये आढळतो. यात असं सांगितलं आहे की या दिवशी केलेले उपाय आणि व्रत हे सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने फलदायी असतात. हा दिवस मुख्यतः मातृशक्तीला अर्पण केलेला आहे. स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी उपवास करतात, पूजा करतात. त्याचबरोबर आपल्या पतीच्या प्रगतीसाठी देखील पूजा करतात. घरातल्या स्त्रीच्या मनात जर समाधान आणि शांतता असेल तर पूर्ण घर समृद्ध होतं. म्हणून या दिवशी तिचं आरोग्य आणि सौख्य टिकावं यासाठी देखील प्रार्थना केली जाते. तर उपायाचे नाव मी तुम्हाला सांगते. आपल्याला 1 मूठ तांदळाचा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला वाटेल, तांदळाचा उपाय इतका खास का? तांदूळ हा शुद्धता, समृद्धी आणि चैतन्याचं प्रतीक मानला जातो. कोणत्याही पूजेमध्ये तांदूळ म्हणजे अक्षतांचा वापर नेहमी होतो. तांदूळ दान केल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि ग्रहलक्ष्मी प्रसन्न होते. म्हणून पिठोरी अमावस्येला 1 मूठ तांदळाचा उपाय फार प्रभावी मानला जातो. तर उपाय कसा करायचा ते पाहूया. पिठोरी अमावस्येच्या दिवशी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ अंघोळ करा. शक्य असेल तर पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, कारण ते शुद्धतेचे, शांततेचे प्रतीक आहे. स्वयंपाकघरातून 1 मूठ तांदूळ घ्या. अगदी तुम्ही हलकी मूठ तांदूळ घेऊ शकता. हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि हे धुतलेले तांदूळ एका पांढऱ्या कपड्यावर पसरायचे आहेत. हे तांदूळ पसरल्यानंतर वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजेच छान सुकवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, हे तांदूळ देवासाठी वापरायचे आहेत, त्यामुळे त्याला अपवित्र हात लावू नका. ते पवित्र होण्यासाठी तरी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. घरात तुळशी वृंदावन असेल तर त्याला स्वच्छ पाणी किंवा गंगाजल शिंपडा. तुळशीला हळदी कुंकू लावा, फुलं अर्पण करा आणि एक दिवा लावा. आता जे तांदूळ तुम्ही धुवून वाळवले आहेत ते एका पानावर ठेवून तुळशी पुढे ठेवा. त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायला सुरुवात करायची आहे. तर ही प्रार्थना कशी करायची आहे? तर दोन्ही हातात हे सुकवलेले, वाळवलेले तांदूळ थोडे थोडे घ्यायचे आहेत. डोळे मिटायचे आणि मनापासून प्रार्थना करायची. हे पिठोरी अमावस्या माता, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. माझ्या मुलांचे किंवा कुटुंबाचे आरोग्य चांगले राहो. घरातील संकटे, अडथळे आणि नकारात्मकता दूर होवो. आमच्यावर तुझी कृपा नेहमी राहो. जितक्या भावनेने आणि श्रद्धेने ही प्रार्थना कराल तितका परिणाम अधिक होईल. म्हणजेच प्रार्थना आपल्याला अगदी मनापासून करायची आहे. त्यानंतर घरामध्ये अगदी साधा गोड पदार्थ बनवायचा आहे, जसं की खीर, गुळाची पोळी, पुरणपोळी किंवा गोड पुऱ्या. अगदी तुम्ही प्रसादाचा शिरा करून सुद्धा नैवेद्याला ठेवू शकता.
हा गोड नैवेद्य तुळशीपुढे अर्पण करा. गोड पदार्थ देण्यामागे असा अर्थ आहे की घरामध्ये गोडवा, समाधान आणि प्रेम वाढावं. संध्याकाळी जे तांदूळ तुम्ही तुळशीपुढे ठेवले होते ते एखाद्या गरीब स्त्रीला, ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान करा. शक्य असल्यास त्या दिवशी थोडं गोडधोड पदार्थ देखील दान करा. तर हा उपाय अगदी साधा आहे पण अत्यंत प्रभावी आहे. या उपायाने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, आई बाळाचे रक्षण होते, स्त्रीचे आरोग्य चांगले राहते, घरच्या पुरुषाला प्रत्येक कामामध्ये यश येते, मुलांना दीर्घ आयुष्य लाभते, घरात लक्ष्मीचा वास राहतो, कुटुंबात समाधान आणि एकी वाढते, पितरांना तृप्ती मिळते, घरातील अडचणी, आर्थिक संकटे हळूहळू दूर होतात. म्हणून हा उपाय करणे गरजेचे आहे. हा उपाय अगदी सोपा आहे. फक्त एक मूठ तांदूळ, तुळशी आणि थोडा गोड पदार्थ एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. यात कुठलाही मोठा खर्च नाही आणि जास्त वेळ देखील लागणार नाही. पण श्रद्धा आणि भावना असेल, विश्वास असेल तरच त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतील. तर मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी हवी असते. पण त्यासाठी आपण देवाच्या चरणी जरा वेळ द्यायलाच हवा. या उपायांसाठी आपण अगदी थोडा वेळ दिला तर आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतात. आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आजचा हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचे परिणाम आयुष्य बदलणारे आहेत. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि मग तुमच्या आयुष्यातील बदल इतरांना नक्की सांगा. चला तर मंडळी, आज आपण पाहिलं की पिठोरी अमावस्येला एक मूठ तांदळाचा उपाय कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत. हा उपाय तुमचं जीवन अधिक सुंदर, सुखी आणि समृद्ध करेल याची मला खात्री आहे. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.